नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आता तालमीची प्रॅक्टिस करत असतो. मग तेवढ्यात तिथे जानकी आणि ओवी दोघी येतात. जानकी आता जेवणासाठी घेऊन आलेली असते आणि ओवीच्या हातामध्ये पिण्यासाठी पाणी असतं. तर मग ऋषिकेशला असं प्रॅक्टिस करताना पाहता ओवी लगेच ऋषिकेशला म्हणते, "अरे वा बाबा, मस्तच ना. पण तुम्हाला भूक लागली की नाही? आम्हाला खूप भूक लागली आहे." आता त्याच्यानंतर ते सगळे जेवणासाठी बसतात. तर मग ऋषिकेश लगेच म्हणतो, की मला ना आज मी शेतकरी असल्यासारखं फील होतंय. कारण कसं आहे, मी शेतकरी आहे. मी आत्ताच शेत नांगरून आलो आणि माझी बायको मस्तपैकी मला कांदा भाकरी घेऊन आली. मग त्याच्यानंतर ओवी आता म्हणू लागते, मला ना खूप भारी वाटतंय. काल आपण एकत्र झोपून स्टार बघितले आणि आज आपण तिघेही एकत्र ताटामध्ये जेवणार आहोत. तर मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता ओवीला म्हणतो, अगं ओवी, काय आहे ना, माझे हात खूप दुखतायत आणि मग आता कोण भरवणार मला? आणि ऋषिकेश ओवीला खुणावत सांगतो, की जानकीला सांग म्हणून. मग ओवी लगेच जानकीला म्हणते, अगं आई, तू माझ्यापेक्षा मोठी आहेस ना, मग तू पहिले बाबांना भरव. आता बायको फर्स्ट. आणि मग त्याच्यानंतर जानकी लगेच ताटामधला घास घेते आणि आता ओवीचा घास म्हणून ऋषिकेशला घास भरवते. आणि मग त्याच्यानंतर ओवी सुद्धा ताटामधला एक घास घेते आणि जानकीला ऋषिकेशचा घास भरवते. त्याच्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश दोघी ओवीची गंमत करायचं ठरवतात. मग जानकी ऋषिकेशला खुणावून सांगते. ऋषिकेशला सुद्धा समजतं. जानकी आणि ऋषिकेश दोघेही आता ओवीला घासच भरवत नाही. दोघेही त्यांचं त्यांचं खायला लागतात. ते सगळं पाहता आता ओवी लगेच ओरडत म्हणते, अरे काय चाललंय तुमचं? मला भरवा ना. मग त्याच्यानंतर जानकी आणि ऋषिकेश दोघेही मिळून ओवीला घास भरवतात. मग आता ते तिघेही एकत्र मिळून मस्त जेवण करू लागतात. ते तिघेही आता एकमेकांना घास भरवत भरवत जेवत असतात. मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या सारंगकडे येते. सारंग पाणी पित असतो आणि ऐश्वर्या सारंगला सांगते, की तुम्हाला कळलं का, ऋषिकेश दादा कुस्ती खेळणार आहेत. तर मग हे ऐकल्यानंतर सारंगच्या तोंडामध्ये असलेलं पाणी डायरेक्टली बाहेर येतं आणि ते सगळं ऐश्वर्याच्या अंगावरती पडतं. ते सगळं पाहता तर सारंग लगेच ऐश्वर्याला सॉरी सॉरी म्हणतो. त्याच्यानंतर सारंग आता ऐश्वर्याला म्हणतो, काय म्हणत होतात तुम्ही? दादांनी कोणत्या कुस्तीत भाग घेतलाय? याच्यावरती आता ऐश्वर्या सांगते, कोणत्या तरी गुंगराळे मैदानामध्ये कुस्ती होणार आहे आणि मूर्खासारखं त्याच्यामध्ये भाग घेतलाय. तर मग हे ऐकल्यानंतर सारंग लगेच म्हणू लागतो, हरणार आता नक्की. आता हाडांचा ना चुराचुरा होऊन जाणार आहे आणि चेहरा नुसता रक्ताने आणि मातीने माखणार. ऐश्वर्या आता म्हणते, की हो ना, खूप वाईट हाल होणार आहेत ऋषिकेश दादांचे. ते एवढ्या चुकीचे वागले, आता त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे ना. तर मग सारंग आता ऐश्वर्याचं ते बोलणं पाहता तिला शांत करत म्हणतो, ऐश्वर्या शांत व्हा. मी हे सगळं ऋषिकेश दादाविषयी नाही बोललो. ऋषिकेश दादा बरोबर जो माणूस कुस्ती खेळणार आहे ना, त्याच्याविषयी बोललो. तुम्हाला काही माहीतच नाही, बसा मी सगळं सांगतो. ऐश्वर्या आणि सारंग दोघी तिथे बसतात आणि आता सारंग ऐश्वर्याला सांगू लागतो, की माझा दादा कॉलेजमध्ये असताना कुस्ती चॅम्पियन होता. त्याने असं एकेकाला लोळवलंय. आपण जिथे सगळे जेवायला बसतो तिथे तर टेबल नाही का, त्याच्या जागी असं दादांच्या बक्षिसाने भरलेलं आणि ढालींनी असं भलं मोठं कपाट होतं. पण ते तिकडचं सगळं आतमध्ये टाकून दिलं. आता हे सगळं पाहता ऐश्वर्या लगेच म्हणते, पण त्याला खूप वर्ष झाली आहेत ना. याच्यावरती सारंग म्हणतो, हो झाली आहेत वर्ष, पण मात्र जर दादांनी एखादी गोष्ट जर मनापासून जर ठरवली ना, ती तो करतोच. म्हणजे त्याने जर ठरवलं ना की कुस्ती जिंकायची, तर तो जिंकणारच. आता सारंगचं हे बोलणं पाहता ऐश्वर्या आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असते. ऐश्वर्या आता सारंगला म्हणते, बरं जाऊ दे, त्यांना काय करायचं ते करू दे, तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष नका देऊ. सारंग आता ऐश्वर्याला म्हणू लागतो, ऐश्वर्या कसं आहे माहिती का, आमचा दादा ना सगळ्यांमध्ये खूप देखणार. त्याने कुस्तीच्या सामन्यासाठी असा अंगावरचा सदरा काढला ना, तर अख्ख्या बायका पोरी सगळं काही त्याच्याकडे बघत राहायचे आणि त्याला बघितल्यानंतर सगळी शिट्ट्या मारायचे. आणि कुठे आहे तो सामना? गुंगराळे मैदानात. मला सांगा ना कधी आहे, मला खूप आवडेल सामना पाहिला. तर मग आता सारंगचंही बोलणं पाहता ऐश्वर्या लगेच चिडत त्याच्यावरती म्हणते, की तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. हे बघा सारंग, ऋषिकेश दादाला काय मातीत लोळायचे, कुस्त्या करायच्या त्या करू देत त्यांना, पण मात्र तुम्ही ऑफिसला जायचं. आणि तुम्ही जर तिकडे गेले तर ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष होईल. ऑफिसची कामं कोण बघणार? त्याच्यामुळे तुम्ही ऑफिसलाच जा. आता ऐश्वर्याचं हे बोलणं पाहता सारंग शांत होतो आणि बैलासारखी ऐश्वर्याला मान हलवत तिला हो बोलतो. त्याच्यानंतर ऋषिकेश, जानकी, ओवी हे तिघेही घरी आलेले असतात आणि गुलाबदादा त्यांच्यासाठी चहा बनवून आणतात. आता इकडे जानकी आता गुलाबदादाला विचारते, की गुलाबदादा हे सगळं काय आहे हो? याच्यावरती गुलाबदादा म्हणतात, की घरी सुद्धा याच टायमिंगला चहा घेत होतात ना. तर गुलाबदादाचं बोलणं पाहता ऋषिकेश सांगतो, की गुलाबदादा आता ते घर नाही राहिलं, पण मात्र तिकडच्या सवयी तशाच आहे. याच्यावरती आता गुलाबदादा म्हणतात, की अहो काय माहिती का, माझी आजी सांगायची, सवयी म्हणजे ना अगदी सवतीसारखी आहेत. काही जरी केलं ना तर जातच नाही. आणि आता गुलाबदादा एक स्पेशल चहा ऋषिकेशला देतात. आणि आता मला समजलंय की तुम्ही कुस्ती लढणार आहात म्हणून. आणि दादासाहेब, आपण फुल तयारी करून जायचं.
जानकी आता हसत गुलाबदादाला म्हणते, गुलाबदादा तुम्हालाच काय तर अख्ख्या गावाला कळलंय. आणि मग त्याच्यानंतर प्रॅक्टिस तर सुरूच आहे. आता गुलाबदादाने कुस्तीबद्दलची सगळी माहिती आता काढून आणलेली असते आणि त्या कागदावरती सगळं काही लिहिलेलं असतं. तर मग आता गुलाबदादा तो कागद इकडे जानकीकडे देतात. जानकी वाचायला लागते, पण मात्र ओवी कागद घेते आणि तो वाचू लागते. म्हणजेच की आता ऋषिकेशला समजतं की त्याची कुस्ती कोणत्या कोणत्या पहिलवानाबरोबर होणार आहे. मग त्याच्यानंतर आता गुलाबदादाने एवढी माहिती काढून आणली आहे म्हटल्यानंतर जानकी खूप खुश होते. पण मात्र ऋषिकेश म्हणू लागतो की जानकी आपल्याला जेवढं वाटतंय ना तेवढं हे सोपं नाहीये आणि हा खूप मोठा प्रवास आहे. मग त्याच्यानंतर गुलाबदादा आता म्हणू लागतात की अहो बातम्या सुद्धा लई मोठ्या आल्यात. सांगली, सातारा, कोल्हापूर इकडनं लई मोठे पैलवान आलेत आणि तुमची कुस्ती सुद्धा त्यांच्या संग आहे. पण दादासाहेब मला खात्री आहे की तुम्ही फायनलला जाणार आणि कुस्ती जिंकणारच. दादासाहेब असं एकेकाला मातीत लोळवा. देवी आई ना पाठीशी आहे तुमच्या. आता गुलाबजाताच्या तोंडून देवी आईचं नाव ऐकल्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते, आपण उद्या सकाळी देवी आईचे आशीर्वाद घ्यायचे आणि मगच पुढच्या तालमीला सुरुवात करायची. ऋषिकेश सुद्धा आता शांतपणे हो बोलतो आणि मग त्याच्यानंतर जानकी, ओवी, गुलाबदादा हे सगळे ऋषिकेश नावाने ओरडत ओरडत त्याला चेअरअप करू लागतात. इकडे आता ते सगळं पाहता ऋषिकेश स्वतःशीच म्हणतो की आता नुसती इज्जत नाही तर बरंच काही पणाला लागलंय. हे सगळं मी माझ्या ओवीसाठी करतोय. मला माझ्या इज्जतीसाठी मला माझी लढाई जिंकावीच लागेल. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या सयाजीरावांना सांगते. पण मात्र सयाजीरावांना ऋषिकेश कुस्ती खेळणार म्हटल्यानंतर त्यांना खूप हसू येतं. सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात की त्याच्या डोक्यामध्ये ते काही खूळ भरलं की काय. जाऊ दे, मला काय करायचं. आपण आपल्या पहिल्या रांगेत बसायचं आणि मज्जा बघत बसायची. आणि जेव्हा ऋषिकेशला धोबीपछाड करतील ना तेव्हा मी मस्तपैकी शिट्ट्या मारणार आहे. तर मग आता इकडे ऐश्वर्या लगेच सयाजीरावांना सांगते, अहो इतके काय खुश होत आहे. आता तोच ऋषिकेश समोरच्याची शिट्टी वाजवणार आहे. तो डिफेक्टिव्ह पीस सारंग तो आत्ताच सांगून गेला. तो ऋषिकेशचे गुणगान गात होता. कॉलेजमध्ये असताना तो कुस्तीमध्ये माहिर होता. तो एकही स्पर्धा हारलेली नाहीये. त्याने ना खूप मोठी मोठी बक्षिसं आणली आहेत. मग डॅडा हा सारंग जे सांगतोय ना तसं जर असेल ना तर मग झालं, हा जिंकतोय स्पर्धा. तर मग त्याच्यानंतर सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात, अगं आपण आधीच त्याला एवढं हरवलंय. आता नशिबाने एक चिंचोका इतकी त्याला संधी दिली तर लोळू दे की त्याला मातीत. आता तेवढेच एक ट्रॉफी घेऊन मिरवत बसेल की तो घरभर. आता इकडे ऐश्वर्या म्हणू लागते, अहो ट्रॉफीचा मुद्दा नाहीच आहे. तो जिंकल्यानंतर त्याला 1,00,000 रुपये मिळणार आहेत. आता सयाजीराव ऐश्वर्याला सांगत असतात, अगं पोरी तूच विचार कर ना, त्या 1,00,000 नेमकं होणार काय आणि किती दिवस पुरणार आहेत त्याला ते पैसे. तू त्याच्या अख्ख्या साम्राज्यावरती डल्ला मारलायस आणि तू कुठं कुस्तीचं टेन्शन घेतीयस. त्यापेक्षा त्या अवंतिकाला घराच्या बाहेर कसं काढता येईल ना ते तू पहिले बघ. याच्यावरती आता ऐश्वर्या लगेच ओरडत सयाजीरावांना म्हणू लागते, डॅडा मला काय करायचं काही नाही करायचं ना हे तुम्ही नका सांगू. डॅडा आपल्याला या स्पर्धेकडे दुर्लक्ष करून नाही चालणार आहे. आणि प्रश्न फक्त 1,00,000चा नाहीये. प्रश्न हा आहे की मला त्या जानकीला कधीच काही मिळू द्यायचं नाहीये. आपण गावामध्ये जी फिल्डिंग लावली आहे त्याप्रमाणे ऋषिकेशला कोणीही नोकरी देत नाहीये. आणि मी सगुणाला सुद्धा सांगितलंय की जानकीला छळ तर त्याच्यामुळे ती कामं आपापली करतायत. मला हेच हवंय. मला त्या जानकीला आणखी त्रास द्यायचा आहे. मला तिच्या आयुष्यातून आणखी उठवायचंय. मला तिला उद्ध्वस्त झालेलं पाहायचंय. डॅडा काय आहे ना, मला जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांना आयुष्यात तरी सुखाने जगू द्यायचं नाहीये. आणि म्हणून आता तो ऋषिकेश कुस्तीमध्ये हरलाच पाहिजे. तो आखाड्यामध्ये तोंडावरती पडला पाहिजे. तो मनाने तर पूर्णपणे तुटून गेलाय. मला त्याला शरीराने सुद्धा अधू झालेलं पाहिजेय. हे सगळं झाल्यानंतर जानकी पूर्णपणे तुटेल, हलेल ती. आता ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं सयाजीरावांना सुद्धा पटतं. सयाजीराव आता म्हणतात की काळजी करू नको पोरी. हा तुझा बाप तुझ्या समद्या इच्छा पूर्ण करणार. आत्ताच साताऱ्याला फोन करतो आणि आपल्या पहिलवानाला बोलून घेतो. लई डेंजर पैलवान आहे. एकदा का आखाड्यामध्ये उतरला ना तर समोरच्याचा हात मोडल्याशिवाय समोरच्याला सोडत नसतो तो. आजवरती तो अगदी कुस्ती हरलेला नाहीये. आता या प्रताप समोर ऋषिकेशचा काहीच निभाव नाही लागणार. बघतच राहा तू. इकडे आता ऐश्वर्या लगेच म्हणते, एक्झॅक्टली डाडा हेच सवय मला. मला त्या जानकीला ना पूर्णपणे कणाकणाने संपून टाकायचंय. जसं म्हणतात ना की राजाचा जीव पोपटात असतो तसंच जानकीचा जीव त्या पोपटात आहे, त्या ऋषिकेशवरती. आता त्याच्यानंतर ऐश्वर्या आणि सयाजीराव दोघेही फोन ठेवून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी, ऋषिकेश, ओवी हे तिघेही मंदिरामध्ये आलेले असतात. जानकी आता गुरुजींच्या हातामध्ये कौल लावण्यासाठी फूल देते आणि देवी आई समोर कौल लावायला लावते. मग त्याच्यानंतर जानकी देवी आईला म्हणू लागते की देवी आई ऋषिकेश कुस्तीच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि ते त्याच्यासाठी खूप कष्ट घेतात, मेहनत करतायत. देवी आई तू त्यांच्या कष्टाला फळ दे. देवी आई तुझी कृपा आमच्यावरती अशीच राहू दे. तर मग आता जानकीचं हे बोलणं ऐकल्यानंतर देवी आई लगेच तिला कौल देते आणि हे सगळं पाहता जानकी, ऋषिकेश, ओवी, गुरुजी यांच्या सगळ्यांना खूप आनंद होतो. तर मग आता गुरुजी सांगतात की देवी आईने उजवा कौल दिलाय.
आता जानकी देवी आईच्या कौलाचं ते फुल हातात घेते आणि ऋषिकेशला म्हणू लागते, अहो बघा, काळजी करायचं आता काहीही कारण नाहीये. देवी आईने उजवा कौल दिलाय आणि ती आहे आपल्या पाठीशी. सगळं काही निर्विघ्नपणे पार पडेल. तेवढ्यात लगेच सुमित्रा, सारंग, ऐश्वर्या हे तिघेही देवळामध्ये आलेले असतात आणि ऋषिकेश, जानकी यांना तिघांनाही समोर पाहता आता ते आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असतात. इकडे तिघेही आता देवी आईचं दर्शन घेतात. ते कौलाचं फूल ओवीच्या हातामध्ये असतं. आता ते तिघेही घरी जायला लागतात आणि ते तिघी त्यांच्या तिघांना पाहतात. ते सगळं पाहता ओवी आता लगेच धावत धावत सारंगकडे जायला लागते. पण मात्र ऋषिकेश तेवढ्यात ओवीला आवाज देऊन थांबवून घेतो आणि मग त्याच्यामुळे ओवीच्या हातातलं ते फूल सुमित्राच्या पायाशी येऊन पडतं. ऋषिकेश ओवीला परत माघारी बोलवत असतो. इकडे आता ते सगळं पाहता सारंग सुद्धा खूप इमोशनल झालेला असतो. इकडे आता ओवी जानकीला सांगते की आई, ते कौलवालं फूल खाली पडलंय आणि मग त्याच्यानंतर जानकी लगेच आता सुमित्राच्या पायाशी येते. ते फूल उचलू लागते आणि फूल उचलता उचलता जानकी सुमित्राचे आशीर्वाद सुद्धा घेते. सुमित्रा तर त्यांच्याकडे पाहायला सुद्धा तयार नसते. ऋषिकेश सुमित्राच्या जवळून तिकडे निघून जातो. पण मात्र सुमित्रा ऋषिकेशला ओळख सुद्धा दाखवत नाही. सुमित्रा, सारंग साधं ओवीकडे सुद्धा पाहत नाही आणि इकडे देवी आईच्या दर्शनासाठी निघून येतात. दाराशी ऐश्वर्या असते. तिथे ऐश्वर्या असते आणि ऐश्वर्या सुद्धा तोऱ्याने जानकीकडे पाहत असते. इकडे आता आतमध्ये जानकी ऋषिकेशला सुमित्राचं दर्शन घ्यायला लावत असते. पण मात्र ऋषिकेश काय ते करत नाही. मग त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर पायरीच्या पाया पडतो. पण मात्र तिथे बाजूला सुमित्राची चप्पल असते आणि ऋषिकेशचा हात सुमित्राच्या चप्पलेला सुद्धा लागतो. म्हणजेच की ऋषिकेश नाही नाही म्हणता म्हणता सुमित्राच्या सुद्धा पाया पडतो. जानकी लगेच आता ऋषिकेशला म्हणते की नाही नाही म्हणत होतात, पण शेवटी आईंच्या पाया पडलातच आणि आशीर्वाद सुद्धा मिळाला. तर मग ऋषिकेश लगेच जानकीवरती चिडतो. तर मग जानकी ऋषिकेशला म्हणते, अहो ऋषिकेश, मी देवी आईबद्दल बोलतीये आणि तुम्हाला काय वाटलं? कमाल आहे हा तुमची, उगाच काही विचार करता. तर मग ओवी आणि जानकी यांच्या दोघींनाही ते सगळं समजलं असतं. त्या दोघी ऋषिकेशच्या या वागण्यावरती हसतात आणि आता ते तिघेही तिकडनं निघून जातात. इकडे आता ते सुमित्रा व तिघे सुद्धा देवी आईची पूजा करत असतात. इकडे आता गुरुजी म्हणतात की ऋषिकेशराव कुस्तीची स्पर्धा खेळतात आणि त्याच्यामध्ये त्यांना नक्कीच यश येईल आणि देवी आईनेच त्याचा कौल दिलाय आणि हा त्याचाच प्रसाद आहे. तर सुमित्रा आणि सारंग यांच्या दोघांनी प्रसाद खाल्लेला असतो. पण मात्र ऐश्वर्या काय ते ऐकल्यानंतर प्रसाद खात नाही. ते आता सुमित्राला नवीनच समजलेलं असतं. सुमित्रा लगेच सारंगला विचारते, सारंग, कुस्तीची स्पर्धा म्हणजे आणि हे तुला माहिती होतं? ऐश्वर्या आता सुमित्राला म्हणते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिकडे ना खूप मोठे मोठे पहिलवान येणार आहेत आणि ते जिंकणार नाही, हरणारच आहे. पण मात्र इकडे सुमित्राला ऋषिकेश जिंकावं असं वाटत असतं. सुमित्रा देवी आईचे आशीर्वाद घेते आणि तिकडनं निघून जाते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश आणि जानकी ते तिघेही बाहेर असताना आता इकडे ऋषिकेश ओवीला सांगतो की बाळा, आपण दिवाळी साजरी करणार आणि त्यासाठी तुझा बाबा काहीही करायला तयार आहे. त्याच्यानंतर ऋषिकेशचा आता कुस्तीचा सामना रंगतो. पण मात्र ऋषिकेश खाली पडतो. इकडे आता ऐश्वर्या सुद्धा तिथे आलेली असते आणि ती जानकीला म्हणते, घरामध्ये मी तुला हरवलं, रिंगणामध्ये माझा पैलवान तुझ्या नवऱ्याला हरवेल. जानकी सुद्धा खूप तोऱ्यामध्ये आता सांगते की ते कधीच हरणार नाही, कारण त्यांच्या मागे आईचा आशीर्वाद, बायकोचं प्रेम, मुलीची माया आणि आणि ते कधीच नाही हरणार. आणि ऋषिकेश शेवटी त्या पैलवानाला हरवून टाकतोच आणि त्याला मातीमध्ये लोळवतो. ते सगळं पाहता आता इकडे जानकी खूप खुश होते. पण मात्र ऋषिकेश ऐश्वर्याकडे पाहून खूप जोरात ओरडतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमचे शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.